What number is more than the number of sides of a square? इथे ह्या एक्झाम्पलमध्ये स्क्वेअरच्या साईडमध्ये 2 नंबर ॲड केल्यानंतर कोणता नंबर येईल हे आपल्याला इथे काढायचं आहे. सो स्क्वेअरला किती साईड्स असतात? 4. सो 4 + 2 = 6. So the answer is option C, 6. If you have 5 apples and give 2 apples to a friend, then get 3 more, how many apples now? Option A, 4, option B, 6, option C, 5, option D, 7. ह्या एक्झाम्पलमध्ये असं सांगितलं आहे की तुमच्याकडे 5 ॲपल्स होते, ठीक आहे. त्यापैकी 2 ॲपल तुम्ही तुमच्या फ्रेंडला दिले. त्यानंतर तुम्हाला आणखीन 3 ॲपल भेटले. तर आता तुमच्याकडे किती ॲपल आहे? आता आपण काढूया. आपल्याकडे किती ॲपल होते? 5. त्यापैकी 2 कोणाला दिले? फ्रेंडला दिले. म्हणून 5 - 2 = 3. त्यानंतर 3 आहे आता आपल्याकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन 3 ॲपल मिळाले. मग 3 + 3 = 6. हे झालं आपलं आन्सर. सो our answer is option B, 6. Look at the pattern 2, 4, 6, dash dash. What comes next? Option A, 7, option B, 8, option C, 10, option D, 9. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक पॅटर्न दिला आहे. त्यामध्ये काही नंबर दिले. ते एका ठराविक नंबरने ते इन्क्रीज होत आहे, ठीक आहे. तर आता आपण बघूया. आता काय नंबर दिले आपल्याला, काय पॅटर्न दिला आहे? 2, 4, 6. ओके. यामध्ये 2, 4, 6 ह्या पॅटर्नमध्ये नंबर 2 ने इन्क्रीज होत आहे. म्हणजे आता सपोज 2 नंबर दिला आहे त्यांनी, ठीक आहे. 2 नंतर डायरेक्ट 4 येतो आहे. मग 2 नंतर काय काउंट केलं तर आपण 3, 4. ओके. नंतर 4 नंतर 5, 6. तर हा पॅटर्न 2 ने इन्क्रीज होतो आहे. मग आता आन्सर काय येईल आपलं? तर 2 नंतर 4 येतो आहे, 4 नंतर 6 येतो आहे. तर 6 नंतर काय येईल? मग 6मध्ये जर 2 नंबर ॲड केले आपण, 7, 8. मग आपला आन्सर काय येईल? 8. सो आवर आन्सर इज ऑप्शन B, 8. Which shape has exactly 3 corners? Option A, square, option B, circle, option C, triangle, option D, rectangle. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या शेपला एक्झॅक्टली 3 कॉर्नर असतात. आपण ऑप्शन ए बघितला, स्क्वेअर. स्क्वेअरला किती कॉर्नर असतात? 4. ओके. सर्कलला कॉर्नर नसतो, ठीक आहे. ऑप्शन सी बघितला, ट्रायंगलला किती कॉर्नर असतात? 3. आणि ऑप्शन डी बघितला तर रेक्टँगलला किती कॉर्नर असतात? 4. तर मग आपला आन्सर आहे ट्रायंगलला किती कॉर्नर असतात? 3. सो द आन्सर इज ऑप्शन सी, triangle. If 1 pencil cost 2 rupees, how much for 4 pencil? Option A, 6 rupees, option B, 8 rupees, option C, 4 rupees, option D, 10 rupees. ह्या एक्झाम्पलमध्ये एक पेन्सिल घेण्यासाठी आपल्याला 2 रुपीज लागत आहे. तर आपल्याला अशा 4 पेन्सिल घ्यायच्या आहेत, तर आपल्याला किती पैसे लागतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर आपल्याला इथे आता मल्टिफिकेशन करावे लागणार आहे. आपण 2 मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. एक तर पहिली मेथड अशी की आपण 2 × 4 केलं, ठीक आहे. 2 × 4 = 8. हे का केलं आपण? आपल्याला किती पेन्सिली घ्यायच्या आहे? 4. आणि किती रुपीजला एक पेन्सिल आहे? 2. 2 × 4 = 8. हे झालं आपला आन्सर. ही फर्स्ट मेथड. दुसरी मेथड अशी की आपण एक पेन्सिल किती रुपीजला आहे? 2. तर 4 पेन्सिल काढायच्या आहे ना, मग आपण 2 4 टाइम्स ॲड केलं म्हणजे 2 + 2 + 2 + 2 = 8. मग आपल्याला आपला आन्सर मिळेल 8. दोन्ही मेथड सोप्या आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडनी तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. सो आवर आन्सर इज ऑप्शन B, 8 rupees. Which number is missing? 1, 3, dash
7, 9. Option A 4, option B 5, option C 6, option D 8. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला मिसिंग नंबर फाइंड करायचा आहे, म्हणजे शोधायचा आहे. ठीक आहे. मिसिंग नंबर बघितले तर ते काय आहे 1 3 डॅश 7 9. तर हे काय आहे ऑड नंबर आहे. ठीक आहे. आता 1 नंतर 3 ऑड नंबर येतो. 3 नंतर कोणता ऑड नंबर येतो तर तो येतो 5. 5 नंतर कोणता येतो 7. 7 नंतर कोणता येतो 9. तर आपला आन्सर आहे 5. So the answer is option B 5. Tom had 6 balloons. 2 flew away and he bought 4 more. How many now? Option A 6, option B 8, option C 4, option D 10. ह्या एक्झाम्पलमध्ये टॉमकडे 6 बलून होते, त्यापैकी 2 बलून उडून गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने परत 4 बलून घेतले. तर आता त्याच्याकडे किती बलून आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. आपण आन्सर काढूया. आता त्याच्याकडे किती बलून होते 6, त्यापैकी किती बलून उडून गेले 2, म्हणून 6 - 2 = 4. आता त्याच्याकडे किती बलून आहे 4. त्यानंतर त्याने परत 4 बलून घेतले. ठीक आहे. त्याने 4 बलून विकत घेतले, म्हणून 4 + 4 = 8. मग आता त्याच्याकडे किती बलून आहे 8, म्हणजे आपला आन्सर काय झालं 8. So our answer is option B 8. Find the missing number 5 plus dash is equal to 12. Option A 6, option B 7, option C 5, option D 10. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे काढायचं आहे की 5मध्ये असा कोणता नंबर ॲड केला म्हणजे आपल्याला आन्सर 12 आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी काय करायचं, आता आन्सर काय आलं पाहिजे 12 आणि कोणता नंबर दिला आहे 5. ठीक आहे. मग काय करायचं 12 - 5 करायचं. मग आन्सर काय येईल 7. ठीक आहे. आपण जर याचं उलटं केलं 5 + 7 = 12, म्हणजे कोणता नंबर ॲड केला म्हणजे आपला आन्सर 12 येईल, तर नंबर 7. सो द आन्सर इज ऑप्शन B 7. If a clock shows the long hand on 6 and short hand just after 1, what is the time? Option A 1:30, option B 6:05, option C 1:05, ऑप्शन D 1:40. ह्या एक्झाम्पलमध्ये घड्याळाचा जर छोटा काटा 1च्या पुढे असेल, थोडासा पुढे असेल, ठीक आहे, आणि जर मोठा काटा 6वर असेल तर घड्याळामध्ये किती वाजले आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर आन्सर काय येईल 1:30. सो द आन्सर इज ऑप्शन A 1:30. Which pair adds to 10? Option A 6 + 2, option B 7 + 3, option C 1 + 8, option D 9 + 0. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं सांगायचं आहे की कोणत्या पेअरची ॲडिशन केली तर ती 10 आली पाहिजे. ठीक आहे. आता ऑप्शन ए बघितला तर 6 + 2 किती होता 8. सेकंड ऑप्शन बघितलं 7 + 3 = 10. थर्ड 1 + 8 = 9. 9 + 0 = 9. So our answer is option B 7 + 3 = 10. Answer is option B 7 + 3. Which of the following is the odd one? Option A mango, option B apple, option C banana, option D carrot. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ऑड जे आहे ते शोधायचं आहे. ठीक आहे. तर ऑप्शन पहिला काय आहे मँगो, दुसरा काय आहे ॲपल, तिसरा बनाना, चौथा कॅरेट. तुम्ही जर नीट बघितलं तर याच्यामध्ये बाकीचे सर्व काय आहे फ्रूट्स, आणि फक्त लास्ट जे ऑप्शन आहे कॅरेट ते काय आहे व्हेजिटेबल. सो द ऑड वन इज कॅरेट. सो आवर आन्सर इज ऑप्शन डी कॅरेट. Arrange the numbers in ascending order 42, 24, 14 and 34. Option A 14,
24, 34, 42. Option B 42, 34, 24, 14. Option C 14, 34, 24, 42. Option D 24, 14, 42, 34. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे नंबर दिले आहे ते आपल्याला ते असेंडिंग ऑर्डरने लावायचे आहे. तर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट नंबर टू लार्जेस्ट नंबर. आता आपल्या यामध्ये स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 14. त्यानंतर दुसरा स्मॉलेस्ट नंबर काय आहे 24. त्यानंतरचा स्मॉलेस्ट नंबर काय आहे 34 आणि नंतर 42. तर मग आपली असेंडिंग ऑर्डर काय होईल 14, 24, 34 आणि 42. So our answer is option A. There are 34 students in class A and 27 students in class B. How many students are there in both classes together? Option A 51, option B 59, option C 60, option D 61. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एका क्लासरूममध्ये 34 स्टुडंट आहे आणि दुसऱ्या क्लासरूममध्ये 27 स्टुडंट आहे. तर दोन्ही मिळून टोटल किती स्टुडंट आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. ठीक आहे. तर बऱ्याच मुलांना कोणत्या एक्झाम्पलमध्ये ॲडिशन करायचे असते, कोणत्या एक्झाम्पलमध्ये सबस्ट्रॅक्शन करायचे असते हे समजत नाही. ठीक आहे. तेव्हा काय करायचं की जेव्हा एक्झाम्पलमध्ये टुगेदर, ऑल टुगेदर, सम, टोटल असे वर्ड येतात तेव्हा तिथे ॲडिशन करायचे असते. आणि ज्या एक्झाम्पलमध्ये रेस्ट, रिमेन, लेफ्ट हे असे वर्ड येतात तिथे सबस्ट्रॅक्शन करायचे असते. ठीक आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर बघितलं तर टुगेदर शब्द आलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे ॲडिशन करायची आहे. तर मग आपण इथे ॲडिशन करूया. 34 + 27 इज इक्वल टू 61. सो आवर आन्सर इज ऑप्शन डी 61. Riya has 28 chocolates. She gave 13 to her friend. How many chocolates are left? Option A 15, option B 16, option C 17, option D 18. ह्या एक्झाम्पलमध्ये रियाकडे 28 चॉकलेट्स होते. ठीक आहे. त्यापैकी तिने 13 चॉकलेट फ्रेंडला दिले. तर आता तिच्याकडे किती चॉकलेट्स राहिले आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर आपल्याला इथे आता सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. 28 - 13 इज इक्वल टू 15. सो द आन्सर इज ऑप्शन ए 15. A shop has 72 toys. If 45 toys are sold, how many toys remain? Option A 26, option B 27, option C 28, option D 29. या एक्झाम्पलमध्ये एक शॉपमध्ये 72 टॉईज होते. त्यापैकी 45 टॉईज विकले गेले. ठीक आहे. तर आता किती टॉईज शिल्लक राहिले किंवा किती टॉईज राहिले हे आपल्याला इथे काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे आता सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. 72 - 45 इज इक्वल टू 27. सो द आन्सर इज ऑप्शन बी 27. Thanks for watching. Don't forget to like, share, comment and subscribe to our channel for more videos.